काय हो मंडळी, पाऊस जर खूप पडत असेल तर ब्रेड पकोडा व्हायलाच पाहिजे. तर करायचं काय आहे, इथं कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं, जिरं मोहरीचा तडका दिलेला आहे, एक कांदा चिरून टाकला, त्यानंतर मिरचीचं थोडंसं ठेचा बनवून टाकलेला आहे, थोडी हळद टाकायची आहे, त्याचबरोबर लाल तिखट आणि कश्मीरी पावडर आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 ते 3 उकडलेले बटाटे व्यवस्थित अशा हाताने कुस्करून टाकायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं. वरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मॅशरच्या साहाय्यानं छान असं हे मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स झाल्यामुळं काय होतं, ब्रेडवरती छान असं हे स्टफिंग आहे ते छान बसलं जातं. तर त्याचबरोबर 2 वाट्या इथं बेसन घेतलेलं आहे, छोटे 2 वाट्या, आणि जास्त घ्यायचं असेल तर 1 वाटी मोठी घेतली तरी भरपूर होईल. त्याचबरोबर इथं हळद, मीठ आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करायचं. वरतून थोडासा ओवा टाकायचा आहे. इथं ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, ते मधून कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर जे स्टफिंग बनवलेलं आहे ते बसवून घ्यायचं व्यवस्थित असं. त्याचबरोबर जे आपण बॅटर बनवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये हे डिप करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि कडकडीत तेल गरम नाही करायचं, थोडंसं मिडियम झालं पाहिजे गरम, आणि त्याच्यामध्ये हे पकोडे सोडून घ्यायचे. छान असा चवीला अप्रतिम असा ब्रेड पकोडा लागतो. नक्की करा.